तुम्ही आता उल्लेख केला की कॅबिनेट सब कमिटीची बैठकच झाली नाही, सगळ्या बैठका या ऑनलाईन घडत होत्या, तेव्हा तुम्हीही त्यांच्या सोबत होतात, तेव्हा तुम्ही या सगळ्या संदर्भात काही सुचवलं नव्हतं का? नक्कीच सुचवलं होतं ना. त्यावेळी माझ्याकडे उच्च व तंत्र शिक्षण विभाग होता. मी परीक्षा रद्द करायचं सुचवलं, मी परीक्षा रद्द केल्या होत्या. पण उद्योग विभाग त्यावेळी माझ्याकडे नव्हता, त्याच्यामुळे सुचवण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हतं. आणि ज्या उद्योगमंत्र्यांना सुचवायचं होतं ते ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हते. आणि म्हणून जो विभाग त्यावेळी माझ्याकडे होता, त्यावेळी जी पालकांची इच्छा होती, त्यावेळी जी विद्यार्थ्यांची इच्छा होती, त्यावेळी जी प्राध्यापकांची इच्छा होती की करोनाच्या कालावधीमध्ये सांघिक सगळ्यांनी एकत्र येऊ नये, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून त्यावेळी मी निर्णय घेतला ना. पण तो निर्णय घेताना देखील मला अनंत अडचणी आल्या, परंतु शेवटी मला तो निर्णय घ्यावा लागला आणि तो मला असं वाटतं की तो विद्यार्थ्यांच्या पसंतीला उतरला. आपण शरद पवार यांचं नुकतंच आता या सगळ्या संदर्भात चर्चा ऐकली. शरद पवार यांनी आत्ताच एक उल्लेख केला की इन्व्हेस्टमेंट क्लायमेट जे आधी होतं ते आता कुठेतरी दिसत नाहीये आणि त्यामुळे महाराष्ट्रातले उद्योग हे आता महाराष्ट्राबाहेर जात आहेत. महाराष्ट्रातले उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जाण्याचा जो प्रकार होता तो मी कालावधी सांगितला तर पुन्हा एकदा राजकारण होईल, त्याच्यामध्ये मला अजिबात जायचं नाही. परंतु पवार साहेबांच्या म्हणण्याशी मी सहमत आहे की वातावरण उद्योगांसाठी हे राजकारण विरहित असलं पाहिजे. याचं साधं उदाहरण मी आपल्याला सांगतो की ज्यावेळी डावसचा आपण उल्लेख केला, डावसला आम्ही मागच्या वर्षी गेलो तर एका उद्योजकांना आम्हाला विचारलं की महाराष्ट्र हा कायमस्वरूपी नंबर 1 राहिलेला आहे उद्योगामध्ये. माझी देखील फार मोठी इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये, महाराष्ट्रानं कधी माझी अवहेलना केलेली नाही. मला सपोर्ट केलाय, मला सबसिडी दिली, मला इन्सेंटिव्ह दिलं. परंतु राजकीय वातावरण एवढं गढूळ करण्याचा प्रयत्न काही लोक करतायत, त्याच्यामुळे उद्योग क्षेत्राला अडचण येऊ शकते असं एका फार मोठ्या उद्योजकानं मुख्यमंत्र्यांना आणि मला डावोसमध्ये सांगितलं. याचा अर्थ असा आहे की उद्योग विभाग हा नाही म्हटलं तरी थोड्याफार राजकीय परिस्थितीवर देखील अवलंबून असतं. ज्या पद्धतीनं आपण राज्याचा लेखाजोखा लोकांसमोर ठेवू किंवा उद्योजकांसमोर ठेवू तेवढे उद्योजक आपल्याकडे येत असतात. परंतु काही कायमस्वरूपी पत्रकार परिषद घेऊन आपण महाराष्ट्राला बदनाम करणं, सरकारला बदनाम करणं, ह्याचा काही ना काही परिणाम हा उद्योग जगतावर नक्की होतो. आणि म्हणून जे पवार साहेबांनी सांगितलं ते आमच्या सगळ्यांच्याच दृष्टीनं महत्वाचं आहे की उद्योग क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या राज्यानं आणि त्या तिथल्या पक्षांनी उद्योग आणणं म्हणजे बेरोजगारी दूर करणं आहे, तरुणांच्या हाताला काम देणं आहे. त्याच्यामुळे राजकारण बाजूला ठेवून त्याचा विचार केला पाहिजे. याचं साधं उदाहरण मी सांगतो. साहेबांची जिथं मुलाखत झाली म्हणून आपल्याला रिफायनरीचा विषय माहीत असेल. रिफायनरीच्या विषयामध्ये मी शरद पवार साहेबांना 3 ते 4 वेळा भेटलो. अनेकांनी ब्रेकिंग दिल्या की आता उदय सामंतचं काय चाललं, परत सिल्वर ओकमध्ये सारखा जायला लागला. पण त्याचा उद्देश असा होता, मी तुम्हाला प्रामाणिकपणानं सांगतो की राज्यकर्ता कशा पद्धतीनं असावा आणि राज्यकर्त्यानं कसं काम करावं आणि सिनियर लीडर म्हणून कसं काम करावं, खरोखरच त्यावेळी अनुभव घेतला. ज्यावेळी ते आंदोलन झालं त्याच्या दुसऱ्या दिवशी मला खरं तर मी साहेबांना ब्रीफ करणं अपेक्षित होतं. मला शरद पवार साहेबांचा फोन आला की नक्की राजापूरला काय चाललंय, रिफायनरीमध्ये काय चाललंय. मी सरांना सांगितलं की मी स्वतः येऊन तुम्हाला ब्रीफ करतो. दुसरं कोण जर असतं तर त्यांनी सांगितलं असतं मला फोनवरच सांगा. पण शेवटी विरोधी पक्षातले जे नेते असतात किंवा त्यांचे जे नेतृत्व करणारे असतात त्यांचं देखील मन मोठं लागतं. मी 2दा-3दा शरद पवार साहेबांकडे गेलो, अधिकाऱ्यांना घेऊन गेलो, आम्ही वस्तुस्थिती सांगितली आणि त्याच्यानंतर पवार साहेबांनी देखील सांगितलं की तिथल्या शेतकऱ्यांना तुम्ही विश्वासात घेतलं पाहिजे. तुम्ही शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काही करू नका, इंडस्ट्री आलं पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू, आम्ही तुमच्या सोबत आहोत. परंतु शेतकरी तिथला सफर होता कामा नये, ह्याच्यासाठी राजकारण होता कामा नये. मला सांगा, शरद पवार साहेब देखील आज तसं बघायला गेलं तर विरोधी पक्षामध्ये आहेत, आम्ही त्यांचे विरोधक आहोत, बाकी काही पत्रकार परिषद घेणारे देखील विरोधक आहेत. परंतु एखादा प्रश्न कसा हँडल करायचा असतो हे काहींनी शिकलं पाहिजे. आणि म्हणून मगाशी देखील काही प्रश्नाची उत्तर देत असताना पवार साहेबांनी जे सांगितलं ते अनेकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालणारी उत्तरं मगाशी पवार साहेबांनी दिलेली आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की इंडस्ट्री जर आणायची असेल तर पक्षांनी, सगळ्या पक्षांनी आचारसंहिता लागल्यानंतर जे काय राजकारण करायचे ते करूया. आचारसंहिता लागल्यानंतर किती उद्योग गेले, कोणी आणले, कोण कुठे गेले, लंडनला गेले, अमेरिकेला गेले, ते आपण सगळं सांगूया. परंतु आचारसंहिता लागेपर्यंत महाराष्ट्राच्या उद्योग जगताला पुढे नेण्यासाठी एकामेकाचं सहकार्य घेऊन जर आम्ही पुढे गेलो तर महाराष्ट्र उद्योग जगतातनं कधीही मागं पडणार नाही, एवढं पोटेन्शियल महाराष्ट्रामध्ये. पण हे आरोप प्रत्यारोप हे तुमच्या पक्षाकडून सुद्धा करण्यात आले. कोविड काळात घरूनच काम करण्यात येतं,
ऑनलाईनच काम करण्यात आलं, त्यामुळे बरेचसे उद्योग जे येऊ घातलेले होते ते महाराष्ट्रात आले नाहीत असंही सांगण्यात आलं. त्यामुळे आरोप प्रत्यारोप हे दोन्हीकडून होत आहेत. नाही, ऍक्शनला रिएक्शन असणारच आहे. असं काही राजकारणामध्ये फारच कोण असं आमच्यावर वाटेल ते टीका करा आम्ही ऐकून घेतो. पण ह्याच्यामध्ये अजून एक उदाहरण देतो मगाशच्या मुलाखतीचा उल्लेख देऊन. राजकीय परिपक्वता काय असते हे मी तिथे देखील बसल्यानंतर आता शिकलो. हो, कमलेशजींनी साहेबांना एक प्रश्न विचारला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भातला. खरं तर तो साहेबांचा आणि अजितदादांचा विषय, त्याच्यावर मी बोलणं योग्य नाही. परंतु हीच परिस्थिती आमच्यामध्ये निर्माण झाली होती वर्षभरापूर्वी. पण बघा कसं सुरू झालं. खोके, गद्दार, ह्याला बघून घेतो, त्याला ठार मारतो, त्याचे कोतळे काढतो, त्याला फिरायला देणार नाही, हे घाणेरडे आहेत, हे डुक्कर आहेत, हे गाढव आहेत, हे सुरू झालं. पण खरं नेतृत्व कसं असावं हाच प्रसंग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये घडला. पण मला आज सांगा की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुखांनी किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठच्याही कार्यकर्त्यांनी इतकं खालच्या पातळीवर जाऊन जे दूर गेले त्यांच्याबद्दल बोललेत का? मला असं वाटतं की ही राजकारणातली खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची संस्कृती आहे. मला कधी कधी तर पवारसाहेब तर माझ्यापेक्षा फार मोठे आहेत, पण मी पवारसाहेबांना कधी कधी विनंती करणार आहे की ज्या पद्धतीनं आपण वागता त्याच्यातलं 10% तरी काही लोकांना वागायला सांगा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.